महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा तारणहर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणापती नतमस्तक होतो. ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊ, ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते छत्रपती शिवराय, आणि ज्या राजाने वारस हक्काने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगाखांद्यावरती खेळवलं ते छत्रपती शंभूराजे यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पुणे जिल्ह्यातील असणारी सर्वात मोठी हाफपीच क्रिकेट स्पर्धा अर्थातच वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. आणि पहिलीच मॅच आजच्या 6व्या दिवसातील सुरू होते. प्रणव निगडे ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकला ओमकार माने, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर गाडे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. पंचांचा इशारा आला जातोय, लेट्स दी प्ले, मॅचला होईल सुरुवात. 6व्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय. वडकी सनरायझर्स विरोधामध्ये वडकी जायंट हंटर्स या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. लेट्स दी प्ले, पंचांचा इशारा आला जातोय, चला खेळूया. वडकी सुपर लीग 2025 पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास, 2 धावा यशस्वीरित्या येतील आणि 2 धावत संख्येने संघाचं खातं मात्र मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सागर, इथे आडव्या बॅटने आक्रमकता पाहायला मिळते, दाहकता पाहायला मिळेल. चेंडू जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर, वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. येतोय षटकार, षटकाराच्या मदतीने 8 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे देखील अलंगी कारफेट फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत अगदी एक सिंगल, एका धावेने समाधान मानावं लागेल. प्रणव निगडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. लागोपाठचे 3 षटकार खेळत असतील तर अनिकेतजी आंबेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू इथे सुरे घेताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 9 धाबा दिवस क्रमांक 6 मैदानावरती संपन्न होतोय. पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथे देखील अचूक टप्प्याचा मारा आम्ही सातत्याने सांगत असतो. बाहुबली मधील कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाजाचा टप्पा तितकाच महत्वपूर्ण असतो. इथे अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळेल. मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. इथे देखील शरीरभेदक मारा. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा प्रथमतः फलंदाजी करतायत वडकी जायंट हंटर्स. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे. फिरकीचा जादूगार अर्थात शुभम गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होताना पाहायला मिळेल. शुभम मोडक सातत्याने याही गोलंदाजाची चर्चा आपण पाहिली आहे. आज मैदानाच्या आतमध्ये झुंज द्यावी लागेल. प्रत्येक मॅच महत्वपूर्ण असलेली पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होता शुभम. स्ट्राईकच्या दिशेने प्रणव, इथे समोरच्या दिशेने आक्रमण आहे. चेंडू उंच हवेमध्ये, उंची मिळाली आहे, लांबी तिथे कमी पडतीये आणि पहिला धक्का प्रणव निगडेच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये वडकी सुपर जायंट संघाला बसलेला पाहायला मिळेल. विकेट. सतीश शेजवळ तिथे लाजवाब झेल टिपताना पाहायला मिळालेत. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. शुभम पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळेल. सुहास गायकवाड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघाचे कुल कॅप्टन आहेत. साजेशी खेळी करावी लागेल. इथे देखील कमालीचा चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव त्यांना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. या षटकातील 3 चेंडू झालेत. गोलंदाज सज्ज होतील. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. वेगवान सिंगल,
एक धावेती धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. सुहास गायकवाड आहेत मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठचे 3 षटकार खेळले तर अनिकेत जांभेकर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक. बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल. आदरणीय संतोषजी चव्हाण, मस्कुजी मोडक साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. पलीकडच्या बाजूला संघ मालक अक्षयजी मोडक आपण हे उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून स्वागत. इथे चेंडू उंच हवेत, झेल झालाय आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. विकेट आली आहे. दोन षटकं संपली आहेत. धावफलकावरती 2 बाद 11 धावा वडकी जायंट हंटर संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करताना शुभम पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी आहे. तर षटक क्रमांक 3 कोण आहे मॅजिक बॉलर? अक्षय कटके. मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अभि मिरवडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ओमकार माने अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, सलामीला आलेत आणि साचेची खेळी करावी लागेल कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. मॅजिक ओव्हरचं टार्गेट आहे 16 धावांचं. त्या 16 धावा पूर्ण होणार का? प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. अक्षय कटके. पहिला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धाबेने 12 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट पाहायला मिळेल. फ्री हिटचा खरपूस समाचार घेतला जाणार का? एक जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजनामध्ये मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. वडकी सुपर लीग 2025 10 दिवसीय क्रिकेटची पंढरी. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. 100 कॅच. झेल झालाय परंतु फ्री हिट विसरून चालणार नाहीये. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 14 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे देखील बॅकफुट वरती सरकलेत. आक्रमण चढवलंय. चेंडू सरळ जाईल. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. खणखणी सनसनी चौकार. धावफलकावरती 18 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रं मार्गस्थ आहे. 2 चेंडूमध्ये 7 आल्यात तर 4 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आहेत. इथे भन्नाट वेगाचा चेंडू. पंचांकडे दात तर मागितली आहे. तिथे पंच बोट आकाशाकडे करतील आणि कॉट बिहाइंड विकेटची शिकार ओमकार माने मैदानाच्या आतमध्ये ठरताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बसलाय. धावफलकावरती नजर टाकूया. 18 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. न्यू बॅटर नमो विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या खेळाडूने कालच्या दिवसभरामध्ये फटकेबाजी नक्कीच केली होती परंतु आज देखील संघाला गरज आहे. अडचणीमध्ये सापडलाय संघ. अडचणीतून दिशा द्यावी लागेल. 18 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तर 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च झाल्यात. 3 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. इथे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मॅजिक ओव्हरचा असणार आहे. सूरजजी जाधव सरांचं देखील आगमन. आपले हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. पायाच्या साहाय्याने चेंडू अडवलाय. तोपर्यंत सिंगल डबल तर घेतली. 3ऱ्या धावेसाठी पलायन झाले. 3 धावा येतील. 4थ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाते. 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 चेंडूंमध्ये 10 आल्यात. 2 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज. इथे टार्गेट पूर्ण होणार का? प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. मॅजिक ओव्हर. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जाऊन दाखल देखील होईल सीमारेषेच्या बाहेर.
4 रन चौकार हे रास्ते हे 4 के. चौकाराच्या मदतीने 25 धाबा आहेत. एक चेंडू आणि 2 धाबा या षटकामध्ये गरजेच्या आहेत. इथे जर टार्गेट पूर्ण होत असेल 16 धाब्यांचं तर 10 धाब्यांचा बोनस, नाहीतर मायनस स्वरूपात धावा पाहायला मिळतील. इथे देखील बॅकफूट वरती सरकलेत. आक्रमण आहे सनसनाटी जलवा. 4 रन चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. प्लस बोनस अर्थात 3 षटक संपली आहेत. 3 बाद 39 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिमचं षटक बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चौथं अंतिमचं मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. क्रिकेट रसिकांची फार मोठी गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक खास करून मैदानावरती उपस्थित होत आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. वडकी सुपर लीग 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे आक्रमण झालंय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पडून पूर्ण होत आहेत. धावफलकावरती 41. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा थरार. हाफ पिच टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. इथे आक्रमण होतं. झेल झालाय आणि फलंदाज देखील नमो विश्वकर्मा तंबूच्या अस्त्राला परतताना पाहायला मिळेल. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इथे वेगवान सिंगल तर येते. प्रतीक जाधव यांच्या माध्यमातून मनीष कुरधरेसाठी पारितोषिक असेल. लागोपाठचे 3 षटकर जर खेळत असेल तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रतीकजी जाधव साहेबांच्या माध्यमातून. इथे मोठा फटका खेळायचे. नोंद चावेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल तिथे घेण्यासाठी प्रयत्न होता. झेल निसटलाय. तोपर्यंत 1+1 2 धाबा येतील. धावफलक 2च्या मदतीने 44 धाबा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 3.4 षटकाचा खेळ संपलाय. इथे यष्ट्यांवरचा वेध चेंडू घेताना पाहायला मिळालाय आणि त्यानंतर फलंदाज देखील होत आहेत बाद. 3 तार त्रिफळा विकेट. बॅटर बाळू शिरनामे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि ह्या चेंडूवरती जर षटकार खेळत असतील तर प्रतीकजी जाधव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे आक्रमण. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. 2 धाबा आल्या. तिसऱ्या धाबेसाठी प्रयत्न आहे आणि फेके देखील असता व्यस्त. सर किती धाबा आहेत? 4 धाबा असतील आणि या 4 धाबसंख्येच्या मदतीने 48 या धाबसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. सर 3+1 4 धाबा आहेत. ओके. 48 बनवल्यात. विजयासाठी 24 चेंडू 49 धाब्यांचं टार्गेट. चला विनंती असेल आता जायंट हंटर टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. On the occasion, Union Minister of State for Information and Broadcasting, L. Murugan, inaugurated
चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. यानंतरची होणारी मॅच रॉयल चॅलेंजर्स वडकी आणि विरोधामध्ये वडकी सुपर किंग. बोथ कॅप्टन या लवकरात लवकर नाणेफेक आपण करतोय. वडकी सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स वडकी बोथ टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित राहतील. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक आपण लगेचच संपन्न करणार आहोत. अमितजी मोडक, विशालजी मोडक, इकडून अनिकेतजी आंबेकर. मॅचला होती सुरुवात. 24 चेंडू 49 धावा विजयाचं समीकरण आहे. प्रयाग कुदळे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकच्या दिशेने ओमकार शिंदे. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पहिल्या षटकासाठी नमो विश्वकर्मा सज्ज होतील. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. ब्लॉक होल स्वरूपाचा मारा होता. क्षेत्ररक्षक आहेत. एक वेगवान सिंगल. एका धावेने खातं उघडलंय. सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर्स वडकी बोथ कॅप्टन अद्यापही उपस्थित नाहीयेत. लवकरात लवकर या. नाणेफेक आपण करतोय. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. नमो विश्वकर्मा. स्ट्राईकला ओमकार. हा चेंडू इथे सुरेख लाचाव येतोय. अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळेल. डॉट बॉल आहे. एका धावसंख्येवरती धावफलक थांबवलंय. चांगली गोलंदाजी नमो. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आलाय लॉट मध्ये, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. शेरान षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक 7 धावा आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार या मॅच वरती प्रश्नचिन्ह नक्कीच पाहायला मिळत आहे. अनिकेत आंबेकर सर अद्यापही उपस्थित नाहीयेत. इथे रॉयल चॅलेंजर्स वडकी संघाचे कॅप्टन आलेत. टॉस आपण करतोय. पुन्हा एकदा एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 9. पहिल्याच क्रमांकाचा षटक जारी आहे. इथे देखील आलमडी कार्पेट फटका खेळलाय. जमिनीला समांतर फटका. प्रणव निगडे चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 11. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात नमो विश्वकर्मा. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. हवाई धडाका. चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. इस्को लगाड आला. तो लाईफ झिंगाला आला. चेरन षटकार. संतोषजी चव्हाण साहेबांच्या शुभस्ते नाणेफेक आपण करतोय. संतोष सर या धावत पळत्यामधून. मस्कू मोडक साहेबांना विनंती आहे. अक्षयजी मोडक साहेबांना विनंती आहे आपणही या. पहिले षटक संपलंय. धावफलकावरती 17 धावा आहेत. 18 चेंडू 32 धाब्यांची गरज विजयासाठी असलेली पाहायला मिळेल. तर षटक क्रमांक 2 यशपाल सिंग गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. उदयमुख खेळाडूंमध्ये याही खेळाडूची चर्चा सातत्याने आपण पाहिली. या मॅच मध्ये धावा रोखाव्या लागतील कारण ओमकार इथे आक्रमण करताना पाहायला मिळालेत. प्रयाग कुदळे आहेत. अद्याप तरी शांत प्रकारची कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आहे. परंतु कोणत्याही क्षणी अशांत होणारा फलंदाज आहे हे विसरून चालणार आहे. टॉस झालाय आणि टॉस का बॉस.
वडकी सुपर किंग संघाने टॉस विन केलाय. निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर रॉयल चॅलेंजर्स वडकी संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. दोन्ही टीम्स बॉलिंग लिस्ट द्या. 17 धावसंख्येवरती धावफलक, 18 चेंडू 32 धावा विजयासाठी गरजेचे आहेत. यश बालसिंग गोलंदाजीच्या माध्यमातून सन्मानजनक चेंडूला खेळून काढले. ओमकारला वारंवार स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आहे. इथे एक सिंगल आली आहे. धावफलक 1च्या मदतीने 18 धावा, 17 चेंडू, आता 31 धावींची गरज. इथे देखील पुढे सरसावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डाट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते यश बालसिंग. इथे मात्र आडव्या बॅटने आक्रमण चढवलंय. उंची देखील आहे, लांबी देखील मिळाली आहे. वा भाई वा, षटकार, 6 रन. धावफलक षटकाराच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहिलं तर धावा आहेत त्या 24 धावा. शेवटचे आता 15 चेंडू 25 धावींची गरज विजयासाठी अजूनही असलेली पाहायला मिळेल. इथे देखील आडव्या बॅट शॉट पूल केलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1-2 झेल झालाय. ओमकार शिंदेची खेळी मात्र संपुष्टामध्ये. विकेट आली आहे. फलंदाज बाद. चोवीस धावत संख्येवरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. तर न्यू बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यश बालसिंगला मात्र यश मिळाले. हा चेंडू सर्मजने खेळून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. शेवटचे आता 13 चेंडू 25 धावा विजयाचं समीकरण. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे समोर दिशेने आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 26 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं संपली आहेत. 12 चेंडू 23 बनवायचे आहेत. तर मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. रॉयल चॅलेंजर्स बडकी टीम बॉलर नेम काढवा मॅजिक ओव्हर साठी. विशाल सर. सव्वीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडू 23 विजयासाठी बनवायचे आहेत. समस्त ग्रामस्थ वडकी गाव आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. वडकी सुपर लीग 2025 आज 6व्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या माध्यमातून सार्थक भोसले तिसऱ्या क्रमांकाचा अर्थ मॅजिक ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतात. बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण आहे. डीप एक्स्ट्रा कबार. चेंडू सरळ जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. चौकार. चौकाराच्या मदतीने 30 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 11 चेंडू 19 आता मात्र समीकरण. पहिल्या चेंडूवरती या षटकाच्या चौकार आलाय. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. अनिश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून देखील क्रिकेटकडे पाहिलं जातं. भारतीयांच्या नसानसामध्ये रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणून देखील क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि क्रिकेटमय दिवाळी या मैदानावरती संपन्न होते. तिथे दरी तर भेदली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. हा देखील चेंडू बॅक टू बॅक दुसराही आलाय. 4 रन चौकार. सनसनी चौकार. 34 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये.
इथे आक्रमण झालंय आणि याच बरोबर प्रयाग ऑन फायर, धावा येतील 6, षटकार, धाव फलकावरती 40. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई तडाखा, चेंडू लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. या षटकाचं इथे टार्गेट पूर्ण झालंय. याचबरोबर सामना संपलाय. वडकी सनरायझर्स संघ या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला विनंती असेल आता सुपर किंग्स, वडकी सुपर किंग्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करतोय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. एक जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत ओमकार शिंदे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण ओमकारचं स्वागत करूया. ओमकार या. मयूरजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आणि त्यांच्या समवेत उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. ओमकार शिंदे एक जबरदस्त खेळी आणि त्यानंतर सामना वेळ ठरलेत. चला विनंती आहे, वडकी सुपर किंग्स का वेळ घेत आहेत आणि सर आणि कंपनी वेळ वाचवणं गरजेचं आहे. समय किसी का गुलाम नाही होता, हम सब समय के गुलाम आहे. त्यामुळे वेळेला महत्व द्या आणि लगेच क्षेत्ररक्षण साजवा. तर रॉयल चॅलेंजर्स वडकी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. रवींद्र अर्थात पप्पूदादा चौधरी, वागेश्वर डेअरी फार्मचे असणारे